हॅलो फ्रेंड्स, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. माझं यूट्यूब चॅनल जे आहे लर्न इंग्लिश ग्रामर विथ श्रीसोनी कोचिंग क्लासेस, ते माझं जे यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा तुमचं एकदा स्वागत. मी काल परवाच एक व्हिडिओ टाकला होता टेन्सेसवरचा. म्हटल्यापेक्षा थोडंसं बेसिक इन्फॉर्मेशन दिली होती टेन्सेस मला, आणि त्यानंतर मी तुम्हाला खास करून त्याच्यामध्ये वर्डबद्दल माहिती दिली होती की आपण पाहतो मुख्य क्रियापद जे असते ते मुख्य क्रियापद कशा स्वरूपात किंवा कुठल्या स्वरूपामध्ये काम करत असते. आपण जनरली पाहिलाय की कोणती मुख्य क्रियापद असेल तर मुख्य क्रियापदाचे बेसिकली 3 फॉर्म्स त्यांनी सांगितलेले आहेत, 3 टाइप्स सांगितलेले आहेत त्यांनी. पहिल्यांदा ट्रान्झिटिव्ह, इंट्रान्झिटिव्ह आणि इनकम्प्लीट वर्ड आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहू. आता आपल्याला टेन्सेस जे आहेत ते टेन्सेस 12च्या 12 काळ आणि ते कशा प्रकारचे वाक्य कुठल्या काळामध्ये आपण कन्वर्ट करायचं असेल तर कशा प्रकारे कन्वर्ट करू शकतो, किंवा ते वाक्य जर का आपल्याला ओळखायचं असेल तर आपण ते कशा प्रकारे ओळखू शकतो, याबद्दल आपण खास करून आज डिस्कस करणार आहोत, आपल्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, कोणाला जर व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर त्यांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे जे प्रत्येक जे ग्रामरचे टॉपिक्स आहेत ते टॉपिक्स तुम्हाला मिळतील म्हणून. वेगळं पाहून घ्या. आपण मागच्या वेळेला टेन्सेसवर पाहिलं होतं 12च्या 12 काळ. 12 काळ कुठले आहेत का? आपण म्हणता की प्रेझेंट टेन्सचे 12 काळ. मी तुम्हाला शॉर्ट मध्ये व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स, हे जे 3 काळ आहेत या तिन्ही काळाचे प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्सचे प्रत्येकी 3-3, 4-4 काळ त्यांनी सांगितलेले आहेत. ते कुठले आहेत का? खास करून सिंपल येतो, त्यानंतर कंटिन्युअस येतो, त्यानंतर परफेक्ट येतो, त्यानंतर परफेक्ट कंटिन्युअस येतो. म्हणजेच पहिला सिंपल टेन्स म्हणजे साधा काळ, दुसरा कंटिन्युअस टेन्स म्हणजे अपूर्ण काळ, तिसरा परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण काळ आणि चौथा परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण अपूर्ण काळ. हे जे काळ आहे या काळाच्या कन्स्ट्रक्शन्स जर तुम्हाला पाहिजे असेल तर शॉर्ट मध्ये कन्स्ट्रक्शनचे ट्रिक्स आहेत काही. त्या ट्रिक्स म्हणजे कुठल्या आहेत? शॉर्टच्या ट्रिक्स म्हणजे कुठल्या आहेत? तुम्ही 12च्या 12 काळामध्ये ते वापरून तुम्ही सहज ते वाक्य आयडेंटिफाय करू शकता, किंवा ते वाक्य सहजतेने एका काळामध्ये दुसऱ्या काळामध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकता, डायव्हर्ट करू शकता. जसं की आता सिंपल टेन्स आहे. आता सिंपल टेन्स मध्ये समजा जर का यस प्लस व्ही प्लस ओ अशा प्रकारचे कन्स्ट्रक्शन, एस प्लस व्ही प्लस ओ प्लस प्रेडिकेट. प्रेडिकेट म्हणजे राहिलेलं वाक्य. ते समजा रिमेनिंग सेंटेन्स आपण त्याला म्हणूया. रिमेनिंग सेंटेन्सला विस्तार, प्रेडिकेटला विस्तार असं म्हटलं जाते. विस्तार म्हणजे काय? राहिलेलं वाक्य, रिमेनिंग सेंटेन्स, एस प्लस व्ही प्लस ओ. मग आता हा व्ही सिंपल टेन्स मध्ये व्ही येत असतो. आता V1 येतो, V2 येतो की पुढचं काय येत असते. तर समजा तुमचा काळ हा जर प्रेझेंट असेल, लक्षात घ्या, जर प्रेझेंट असेल, प्रेझेंट टेन्स असेल तर तो येणार आहे यस प्लस V1 प्लस ओ. पास्ट असेल तर तो येणार आहे यस प्लस V2 प्लस ओ. आणि जर का फ्युचर असेल तर तो येणार यस प्लस शॉल और विल प्लस V1 प्लस ओ. ही सिक्वेन्स येणार आहे. लक्षात ठेवा. म्हणजेच प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स सिंपल टेन्स मध्ये. सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर V1 म्हणजे S प्लस V1 प्लस O. सिंपल पास्ट टेन्स असेल तर V2 म्हणजे S प्लस V2 प्लस O. आणि सिंपल फ्युचर टेन्स असेल तर S प्लस शॉल विल प्लस V1 प्लस O. आता इथे शॉल विल हे जे टू रूप आहे हे फ्युचर टेन्सचे टू बीचे रूप सांगितलेले आहेत त्यांनी. मग आता इथे या ठिकाणी आपण फ्युचर टेन्सचे टू बीचे रूप आहेत, फ्युचर टेन्सचे टू बीचे रूप फक्त शॉल आणि विलच नाही आहे, तर त्याचबरोबर आपण शुड, कुड, कॅन, कुड, मे, माइट आणि मस्ट याचा सुद्धा आपण उपयोग करू शकतो. मग माहित आहे कॅनचा उपयोग आपण कॅन आयडेंटिटी दर्शवण्याकरता होत असतो. म्हणजेच आय कॅन वर्क हार्ड, मी हार्ड वर्क करू शकतो, मी खूप मेहनत घेऊ शकतो, अशा प्रकारचा त्यांनी सांगितलं मी घेऊ शकतो. म्हणजे फ्युचर टेन्स मध्ये डिनोट केलेलं असते. म्हणजे हे जे कुठलेही बाकीचे हेल्पिंग वर्ब आहेत हे हेल्पिंग वर्ब सुद्धा तुम्हाला फ्युचर टेन्स डिनोट करत असतात. म्हणजे इथं शॉल विलच्या ऐवजी समजा कॅन असो, कुड असो, मे असो, माइट असो तिथं वापरला तरी सुद्धा तो सिंपल फ्युचर टेन्स किंवा तो फ्युचर टेन्स होणार आहे. त्याचबरोबर आपण जर कंटिन्युअस टेन्स जर पाहिला आपण तर कंटिन्युअस टेन्सची वाक्यरचना काय होऊ शकते. कंटिन्युअस टेन्स मध्ये प्रामुख्याने yes प्लस टू बी प्लस VING प्लस O प्लस प्रेडिकेट. म्हणजे टू बी म्हणजे काय? आता टू बी फॉर्म इज टोटली डिपेंड अपॉन द टेन्स ऑफ द सेंटेन्स. पूर्णपणे डिपेंड आहे.
मला टू डिपेंड आहे म्हणजे टेन्स मध्ये डिपेंड आहे म्हणजे नेमकं काय समजा वाक्याचा हा प्रेझेंट टेन्स असेल तर प्रेझेंट टेन्सची कुठले आहे एंड इज आर म्हणजे कन्स्ट्रक्शन हीच फक्त या कन्स्ट्रक्शन मध्ये चेंज काय होणार आहे हे टू बी चेंज होणार आहे म्हणजे प्रेझेंट मध्ये म्हणजे हा जर समजा प्रेझेंट असला कंटिन्युअस प्रेझेंट असला त्याच्यामध्ये एंड किंवा इज किंवा आर येणार आहे बाकी कन्स्ट्रक्शन हीच सब्जेक्ट येणार आहे पहिले नंतर एम इज येणार आहे नंतर व्ही एन येणार आहे नंतर ऑब्जेक्ट नंतर प्रेडिकेट म्हणजे हा एम इज आर इज टोटली डिपेंड अपॉन द सब्जेक्ट सेंटेन्स वाक्याच्या सब्जेक्ट मध्ये राहणार आहे हा जर का पास्ट टेन्स असला समजा हा तर पास्ट आहे हा तर पास्ट असेल तर पास्ट मध्ये फक्त या ठिकाणी वॉज किंवा वेअरचं रूपांतर होणार आहे एमिडरचं रूपांतर वॉज किंवा वेअरमध्ये होणार आहे लक्षात ठेवा त्यानंतर पुढे फ्युचर असेल तर फ्युचर मध्ये फक्त काय करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी शॉल विल हेल्पिंग वर्ब प्लस बी हा बी तुम्हाला टाकायचा आहे लक्षात ठेवा अपूर्ण भविष्यकाळ डिनोट करण्याकरता तुम्हाला बी हा प्रत्यय लिहिणं त्या ठिकाणी गरजेचं आहेच आहे इज इट क्लियर म्हणजे हा अपूर्ण काळ तुम्ही तयार होऊन जातो आता परफेक्ट टेन्सचा जर विचार केला तर परफेक्ट टेन्सची कन्स्ट्रक्शन्स कशा प्रकारे तुम्ही तयार करू शकता परफेक्ट टेन्स मध्ये पहिले तुम्हाला यस प्लस वी नाम प्लस वी प्लस ओ प्लस प्रेडिकेट म्हणजे पहिले तुम्हाला सब्जेक्ट लिहायचा असतो त्यानंतर तुम्हाला क्रियाचं रूप लिहायचं असते त्यानंतर व्ही लिहायचं आहे त्यानंतर ऑब्जेक्ट आणि नंतर प्रेडिकेट आता क्रियाचं रूप कोणते आहे क्रियाचं आपण पाहिलं वर्तमान रूप ह्यामध्ये लिहायचं आहे भूतकाळ रूप हॅड आहे आणि भविष्यकाळ रूप तुम्हाला हॅव शॉल विल भविष्यकाळ दर्शवण्याकरता शॉल विल आणि त्या ठिकाणी तुम्हाला हॅव चा उपयोग करायचा आहे कन्स्ट्रक्शन सिमिलर फक्त याच्यामध्ये चेंजेस कुठले कुठे होणार आहेत समजा प्रेझेंट असला चेंजेस कुठले कुठे आहेत समजा हा तर परफेक्ट प्रेझेंट असेल परफेक्ट प्रेझेंट असेल तर हॅव किंवा हॅज चा तुम्हाला उपयोग करायचा आहे डिपेंड करते वाक्याचा सब्जेक्ट कोणता आहे वाक्याचा कर्ता कुठला आहे यावर समजा जर थर्ड पर्सन सिंग्युलर असेल किंवा एखादं सिंग्युलर नाव असेल तर त्याच्यासोबत तुम्हाला हॅजचा उपयोग करायचा आहे नाही तर वाक्य राहिलेल्या सर्व कर्त्यासोबत तुम्हाला हॅजचाच उपयोग करायचा आहे त्यानंतर हे जर समजा पास्ट टेन्स मध्ये असेल हे जर काय असेल पास्ट असेल तर पास्ट मध्ये तुम्हाला हॅजचा उपयोग करायचा आहे कन्स्ट्रक्शन तीच आहे फक्त या ठिकाणी टू हॅवच्या ठिकाणी फक्त इथं पास्ट टेन्स मध्ये हॅज येणार आहे आणि फ्युचर टेन्सचा जर उपयोग करायचा असेल फ्युचर टेन्सचं वाक्य असेल तर फ्युचर मध्ये तुम्हाला परफेक्ट फ्युचर मध्ये तुम्हाला इथे फक्त शॉल किंवा विल प्लस हॅवचा तुम्हाला उपयोग करायचा आहे हॅज दिलं तरी चालेल पण जनरली हॅवचा उपयोग केला जात असतो म्हणजे शॉल विल प्लस हॅवचा उपयोग तुम्हाला करायचा आहे म्हणजे कन्स्ट्रक्शन हीच आहे फक्त या ठिकाणी टू हॅवचं रूप जे आहे ते टू हॅवचं रूप या ठिकाणी तुम्हाला चेंज करायचं बदलायचं आहे म्हणजे जर तुम्हाला परफेक्ट प्रेझेंट टेन्स करायचं असेल तर टू हॅवचं रूप वर्तमान काळ वापरायचं परफेक्ट पास्ट टेन्स करायचं असेल तर टू हॅवचं रूप भूतकाळ वापरायचं आहे आणि परफेक्ट फ्युचर टेन्स करायचं असेल तर टू हॅवचं रूप शॉल विल प्लस हॅवचा तुम्हाला उपयोग करायचा आहे आणि सेम परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये पूर्ण काळामध्ये आता पूर्ण काळामध्ये काय असते पूर्ण काळामध्ये कन्स्ट्रक्शन सिमिलर आहे बिलकुल सेम कन्स्ट्रक्शन आहे त्या कन्स्ट्रक्शन्स मध्ये पहिले तर तुम्हाला कन्स्ट्रक्शन सिमिलर आहे पहिले तर तुम्हाला सब्जेक्ट घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला शॉल किंवा विलचा तुम्हाला उपयोग करायचा आहे त्यानंतर तुम्हाला हॅवचा उपयोग करायचा आहे त्यानंतर तुम्हाला बीनचा उपयोग करायचा आहे परफेक्ट कंटिन्युअस मध्ये तुम्हाला पहिले तर तुम्हाला एस प्लस यूज फॉर्म वापरायचा आहे तुम्हाला काय वापरायचा आहे टू यूज फॉर्म टू यूज फॉर्म त्यानंतर तुम्हाला बीनचा उपयोग करायचा आहे त्यानंतर तुम्हाला व्ही आय एन जी वापरायचा आहे त्यानंतर ऑब्जेक्ट घेऊन तुम्हाला प्रेडिकेट त्या ठिकाणी लिहायचा आहे हे कन्स्ट्रक्शन आहे परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची मग तो परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट असो पास्ट असो फ्युचर असो पण परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट पास्ट फ्युचर हा कशावर डिपेंड राहणार हा डिपेंड टोटली राहणार आहे या टू च्या रूपावरती हे टू रूप आहे टू जसं जर का तुम्ही ते टू रूप बदललं तेव्हा त्याचा काळ चेंज होत जातो जसं समजा आता कंटिन्युअस टेन्स असेल याच्यामध्ये आता समजा तो आपल्याला पाहिजे असेल की प्रेझेंट टेन्स मध्ये फक्त या ठिकाणी ह्याचा उपयोग केला प्लस बी प्लस व्ही एन म्हणजे साधा परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स यस प्लस ह्याव प्लस बी प्लस व्ही एन प्लस ओ प्लस प्रेडिकेट परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स जर तुम्हाला करायचं असेल परफेक्ट कंटिन्युअस पास्ट जर तुम्हाला करायचं असेल तर इथं हॅड प्लस व्ही प्लस बी प्लस व्ही एन चा तुम्हाला उपयोग करायचा आहे म्हणजे साधा परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स म्हणजे पहिले सब्जेक्ट त्यानंतर हॅड
त्यानंतर बी, त्यानंतर VNG, त्यानंतर ऑब्जेक्ट, त्यानंतर प्रेडिकेटचा पुनरुत्पादन करायचा आहे. आणि सेम विथ द फ्युचर टेन्स, आणि ही सुद्धा क्रिया तुम्हाला फ्युचर टेन्स सोबत करायची आहे. फ्युचर टेन्स म्हणजे तुम्हाला फक्त इथे फ्युचर टेन्स डिनोट करणारे हेल्पिंग वर्ब, म्हणजे शॉल असो, विल असो, शुड असो, वुड असो, कॅन असो, कुड असो, मे असो, माइट असो, की मस्ट असो, ते कुठले एखादं हेल्पिंग वर्ब, की जे हेल्पिंग वर्ब आपल्याला काय डिनोट करत असते, आपला फ्युचर टेन्स डिनोट करत असते. फक्त परंतु मी इथं तुम्हाला शॉल आणि विलचाच उपयोग त्यामध्ये लिहितो. शॉल विल, शॉल किंवा विल प्लस तुम्ही हावचा तुम्हाला उपयोग करायचा आहे, म्हणजे हाव प्लस बीन प्लस VIG. याच्या आधी सब्जेक्ट आहे आणि त्यानंतर ऑब्जेक्ट राहणारच आहे, त्याचं बिलकुल कुठल्याही काळामध्ये ते आहेच आहे. म्हणजे अशा प्रकारची कन्स्ट्रक्शन शॉर्ट मध्ये जर तुम्ही कन्स्ट्रक्शन पाहिला तर तुम्ही ह्या कन्स्ट्रक्शन लिहू शकता किंवा तयार करू शकता. मला हे सांगायचं आहे व्हिडिओच्या माध्यमातून की जर तुम्ही हे जे 4 कन्स्ट्रक्शन आहेत 1 2 3 आणि हे 4, हे 4 कन्स्ट्रक्शन जर तुम्ही पाठ केलाय तर तुम्हाला लक्षात ठेवलं त्या 4 कन्स्ट्रक्शनवरून तुम्ही सहजतेनं पुढच्या कन्स्ट्रक्शन तयार करू शकता किंवा ते आयडेंटिफाय करू शकता. कोणतेही काळात वाक्य आहे ते काळ आयडेंटिफाय करू शकता किंवा एका काळामध्ये वाक्य दुसऱ्या काळामध्ये तुम्ही सहजतेनं डायव्हर्ट करू शकता, कन्व्हर्ट करू शकता. कारण की मोस्ट प्रोबेबली 8वा 9वा 10वा वर्ग लक्षात ठेवा. 7वा 8वा 9वा आणि 10व्या वर्गाला तुम्हाला एक्झाम मध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात की ज्या वाक्यामध्ये तुम्हाला वाक्याचा काळ बदला किंवा वाक्याचा काळ ओळखा, टेन्स आयडेंटिफाय करा किंवा एका टेन्स मधून दुसऱ्या टेन्स मध्ये वाक्य कन्व्हर्ट करा. तर तुम्ही अशा प्रकारचे कन्स्ट्रक्शन जर तुम्ही लक्षात ठेवले तर निश्चितच तुम्हाला चांगल्या प्रकारचा बेनिफिट भेटतो, चांगल्या प्रकारचा फायदा तुम्हाला या वेळेच्या मधून या याच्यामधून भेटू शकतो. कोणाला वाटत असेल तर ताबडतोब त्यांनी स्क्रीनशॉट करून सेव्ह करून ठेवून द्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढे त्याचं काम करू शकतो. ओके, वेट करून घेतो, आता बोलून घेतो मी. आता आपल्याला एक पुढचा टॉपिक जो आहे त्या पुढच्या टॉपिकवर आपल्याला आता व्हिडिओ तयार करायचा आहे. त्याच्यामध्येच पाहूया आता आपल्याला पुढचा टॉपिक कुठला घ्यायचा आहे. तो पुढचा टॉपिक घ्यायचा आपल्याला क्वेश्चन टॅग. कुठले क्वेश्चन टॅगचा वापर आता याच्यामध्ये हा टेस्ट मी एक्झाम्पल वगैरे देते याच्यामध्ये, कारण हे बेसिक गोष्ट आहे आणि हे 8व्या 9व्या 10व्या कोणाच्या आधीच झालेलं असते, 5व्या 6व्या वर्गामध्ये ते झालेलं असते, म्हणून मी याचे काही एक्झाम्पल्स तुम्हाला सध्याचे सांगत नाही. परंतु क्वेश्चन टॅग आहे इथून पासून पुढचं क्वेश्चन टॅग आहे किंवा जनरली आपण पाहतो की आज 7व्या वर्गापासून 8व्या वर्गापासून तुम्हाला पहिला कुठला क्वेश्चन असतो, पहिला लँग्वेज स्टडीचा. मग त्या पहिल्या क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला काय विचारलं जातं. पहिल्या क्वेश्चन्स मध्ये क्वेश्चन नंबर 1 तुम्हाला असतो फिल इन द ब्लँक्स युजिंग करेक्ट अल्फाबेट. योग्य तो अल्फाबेट वापरून तुम्हाला रिकाम्या जागा भरायच्या असतात. अगदी सोपा प्रश्न. मग या क्वेश्चन नंबर 1 मध्ये म्हणजे लँग्वेज स्टडी मध्ये तुम्हाला पंक्च्युएशनचा एक प्रश्न येत असतो, 1 किंवा 2 मार्क असेल. पंक्च्युएशन करा. पंक्च्युएशन करा म्हणजे काय. पंक्च्युएशन करा म्हणजे तुम्हाला विराम चिन्हांचा उपयोग करून तुम्हाला वाक्य दुरुस्त करायचं असते. विराम चिन्हांचा उपयोग करून वाक्य दुरुस्त करणे. आता विराम चिन्हांचा उपयोग करून वाक्य दुरुस्त करणे एक्झॅक्टली काय असते, विराम चिन्ह किती आहे काय. तर विराम चिन्ह आपण जनरली पाहतो विराम चिन्ह असतात, पूर्ण विराम आहे त्याला आपण फुल स्टॉप म्हणत असतो. पंक्च्युएशन जर विचार केला तर विराम चिन्ह पंक्च्युएशन जर आपण उपयोग घेतला पाहूया. पंक्च्युएशन जर पाहिले विराम चिन्ह किती आहे. जनरली विराम चिन्ह जर आपण पाहिलं इंग्रजी भाषेमध्ये वेगळ्या प्रकारचे विराम चिन्ह आहे. पहिलं आपण जर पाहिलं तर फुल स्टॉप असं म्हणतात. पहिले तर कॅपिटल लेटरला आपण सुरुवात करतो. लक्षात ठेवा कॅपिटल लेटर. आता कॅपिटल लेटरला कुठलं चिन्ह नाही, कॅपिटल लेटरला चिन्ह कुठलंच नाही. त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो मोठे मुळाक्षर. त्याला मोठी मुळाक्षर. कसं आहे 2 नंबर मध्ये आपण म्हणतो फुल स्टॉप. फुल स्टॉप त्याला म्हणतात कसे पूर्ण विराम. पण हा पूर्ण विराम असतो कसा, असं जस्ट सिम्पली डॉट, एक डॉट देत असतात त्याला म्हणतात पूर्ण विराम. त्याला पूर्ण विराम. त्यानंतर नंबर 3 मध्ये येत असते कॉमा. काय असते कॉमा. कॉमा असा असतो हा कॉमा. त्याला म्हणतात अर्ध विराम.
स्वल्पविराम स्वल्पविराम याला काय म्हणतात स्वल्पविराम असं म्हणतात. इट इज कॉल्ड स्वल्पविराम. त्यानंतर आता बाकी हे तर जवळपास हे कॉमन आहे. बाकी जर विचार केला आपण नंबर 4 मध्ये तुम्हाला जनरली आहे कॉमन आहे. आता खूप सिंपल्स आहे. पुढचे आपण पाहतो क्वेश्चन मार्क. त्याला म्हणतात प्रश्नचिन्ह. नंबर 5 एक्सक्लेमेटरी साइन. त्यानंतर उद्गाराचं चिन्ह. त्यानंतर नंबर 6 कोलोन. कोलोन काय असा कोलोन म्हणजे काय होते विराम. त्यानंतर सेमी कोलोन. अर्ध विराम. त्यानंतर इन्वर्टेड कॉमा. अवतरण चिन्हे. आता अवतरण चिन्हाचा प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. सिंगल इन्वर्टेड कॉमा आणि डबल इन्वर्टेड कॉमा. डबल इन्वर्टेड कॉमाचा उपयोग वेगळा, सिंगल इन्वर्टेड कॉमाचा उपयोग वेगळा. डबल इन्वर्टेड कॉमा म्हणजे आपण कन्व्हर्सेशन जेव्हा करत असतो, संभाषण करत असतो, तेव्हा डबल इन्वर्टेड कॉमाचा उपयोग केला जातो. आणि सिंगल इन्वर्टेड कॉमा जनरली हा प्रामुख्याने तुम्हाला एखादं अवतरण चिन्ह आहे किंवा एखादं महत्त्वाचं वाक्य असेल, एखादा महत्त्वाचा शब्द असेल, एखादी महत्त्वाची फ्रेज असेल, तर तुम्ही त्या सेंटेन्स मध्ये त्याच्या माध्यमातून सहजतेनं दाखवू शकता. तो इन्वर्टेड कॉमा. त्यानंतर नंबर 9 मध्ये स्लॅश. स्लॅश त्याला पर्यायवाचक चिन्ह असं म्हणतात. त्याला म्हणतात पर्यायवाचक चिन्ह. त्यानंतर बरेचसे आहेत. त्यानंतर नंबर 10 मध्ये तुम्हाला डॅश म्हटलेला आहे. डॅश छोटी असते. जय श्रीराम. त्यानंतर हायफन, संयोग चिन्ह. त्यानंतर ब्रॅकेट, त्याला कंस असं म्हणतात. आता कंस हे वेगवेगळ्या प्रकारचे कंस आहेत. गोल कंस असतात, एक चौकोन कंस असतात, एक वेटोळे कंस असतात, एक मयूरपी कंस असतात. आणि कंसाचे बरेचसे प्रकार आहेत. लक्षात ठेवा. एवढे पंक्च्युएशनच्या मार्क आहेत की हा क्वेश्चन नंबर 1 मध्ये लँग्वेज स्टडीमध्ये तुम्हाला येतच येतो. आता याचा प्रत्येकाचा कोणता भाग आहे, काय काय आपल्याला प्रत्येक शिकायचं आहे. तुम्हाला वाटतं तर तुम्ही याचा एक स्क्रीनशॉट काढून घेऊन द्या. लक्षात ठेवा ते तुम्हाला पुढे कामात येते. कारण पंक्च्युएशन मार्क हा तुम्हाला नेहमी रायटिंग करताना आणि स्पीकिंग करताना पंक्च्युएशन म्हणजे काय, पूर्णविराम कुठं थांबायचा आहे, पुढे तुम्हाला स्वल्पविराम म्हणजे पुढे थोडासा पॉज घ्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला स्पीकिंग करताना सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी कामात येत असते. लक्षात ठेवा. म्हणजे याचा स्क्रीनशॉट काढून घेऊन द्या आणि याच्या पुढचा एक टॉपिक जो आहे तो एक टॉपिक मी तुम्हाला एका दिवशी एक दोन जसे होतील तसे मी तुम्हाला ते सांगणार आहोत. तर आजच्या दिवशी तुम्हाला सबमिशन आजच्या दिवशी थोडा व्हिडिओ. लक्षात ठेवा. उद्या आला की उद्या मी डबल तुम्हाला मधामध्ये क्वेश्चन त्याचा विचार होता माझा, परंतु विचार करून मी विचार केला की तुम्हाला पंक्च्युएशन पहिल्या क्वेश्चन पासून जसं आपण पुढे मूव्ह जातो तसं आपण करूया. म्हणून मी तो क्वेश्चन टॅग न घेता पंक्च्युएशन कडे मूव्ह झालो. लक्षात ठेवा. कारण पंक्च्युएशनच्या फार सारी गोष्टी लक्षात घ्यायच्या त्या पंक्च्युएशनच्या. जेव्हा तुम्ही रायटिंग करताना, जेव्हा तुम्ही रायटिंग मध्ये कुठलं रायटिंग स्किल काय समजा समरी रायटिंग आहे, लेटर रायटिंग आहे, स्टोरी डेव्हलपिंग आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला काय करता पडत असतात. या सर्व पंक्च्युएशन मार्कचा तुम्हाला त्या ठिकाणी उपयोग होत असतो. दॅट इज वाय आय कम फर्स्ट टू द पंक्च्युएशन. इज दॅट क्लिअर? ओके. देन शॅल वी स्टॉप हिअर नाउ. लक्षात ठेवा. आणि गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जर नक्की त्या गोष्टीचा फायदा होत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सेंड करा, शेअर करा कोणाला. लक्षात ठेवा. आणि लवकरात लवकर याच्यावरचा पुढचा व्हिडिओ मी पुन्हा तुम्हाला उद्या परवा. तोपर्यंत बाय.